नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जो काही कलाने शिरा बनवलेला असतो बदाम वगैरे घालून आणि तो शिरा अद्वैत खायला बसतो. अद्वैतला खूप आवडतो. तेव्हा आता रजनी आणि अनामिका सर्वांना तो शिऱ्याचा जो नाश्ता आहे तर ते वाढत असतात. तर श्रीकांत चहा घेत असतो. आता सोहमसुद्धा समोर बसलेला असतो. आबासुद्धा असतात. अद्वैत आणि रजनी आणि अनामिका समोरच असतात. तेव्हा आता रजनी ही अगदी सोहमला खुणावते की अनामिकाशी कसं बोलायचे म्हणून. तेव्हा आता लगेच सोहम हा ठीक आहे असं तो आईला खुणावतो आणि लगेच आता तो अनामिका असे म्हणतो. अनामिका तर किचनमध्ये जात असते आणि किचनमध्ये जात असताना मात्र आता सोहम लगेच उठतो. अनामिका जवळ येतो. तेव्हा आता सोहम अनामिका जवळ येतो आणि तिला सॉरी म्हणतो, कारण मी आपल्या नात्याबद्दल खूप काही तुझ्याशी वागण्यात चुकलो. आपण सुद्धा, मला असे वाटते की आपल्या नात्याला एक संधी द्यायला हवी. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. म्हणजे मला असे वाटते की आपण आपली नवीन सुरुवात करूयात. आपण कॅफे डेटवर जाऊयात. तेव्हा अनामिका तर अगदी मनातून खुश तर होतेच, परंतु आता ती आश्चर्याने सोहमकडे बघत असते आणि रजनी आता हे दोघांकडे खुशून बघते. अनामिका आता रजनीकडे सुद्धा बघत असते आणि तेवढ्यात मात्र आता तेथे लगेच राहुल येतो. अद्वैत लगेच राहुलला म्हणतो की राहुल, अरे तुला आज ऑफिसला यायचं आहे. तेव्हा आता राहुल म्हणतो की हो का, आणि बरं येतो मी. आणि अंजूला तो आवाज देऊन कॉफी रूम मध्ये पाठवून देण्याची सांगतो. त्यानंतर आता लगेच कला सुद्धा इकडे शिरा खात असते आणि शिरा खात असताना ती सुद्धा आता खुशून विचार करत असते की चांदेकर खरंच शिरा खाऊन खुश झाला असेल आणि अगदी बाळासारखा आहे तो. परत ती स्वतःच्या डोक्यामध्ये मारून घेते आणि स्वतःलाच म्हणते की खरंच अगदी तू जास्त विचार करते, जास्त विचार मात्र करू नकोस. त्यानंतर राहुल जेव्हा रूम मध्ये येतो तर नैना त्याला विचारते की आले, काल रात्री तू कुठे होतास? राहुल, मी तुला काय विचारते, काल रात्री तू कुठे होतास? मी किती तुझी वाट बघत होते बरं. नंतर मात्र मला झोप लागली आणि तू कधी आला हे मला नाही कळले. तेव्हा आता राहुल म्हणतो की व्हेरी गुड, तुला झोप लागली ना, खरंच चांगले आहे आणि हे बघ आराम करत जा ग बाई. तेव्हा आता लगेच राहुल तेथून जायला निघतो, परंतु नैना त्याचा पुन्हा हात धरते आणि म्हणते की थांब थांब थांब, अरे आराम कर म्हणजे नक्की काय? गेलो होतो मी कुठेतरी आणि हे बघ सारखं सारखं मला ते प्रश्न विचारत राहू नकोस. तेव्हा आता लगेच नाही, नैना म्हणत असते की हे बघ राहुल, मी सुद्धा तुझी बायको आहे आणि मला सुद्धा कळलंच पाहिजे की तू नक्की होता कुठे आणि कुठे गेला होता. नैनाला आता भलताच राग येतो. नैना रागाने मात्र आता ही राहुलचा हात धरते. राहुल थांब, राहुल थांब, आणि राहुल तुझं नक्की काय चाललेलं आहे असं आता विचारते. तर राहुल म्हणतो की हे बघ, काही गोष्टी ह्या बिझनेसच्या बाबतीत असतात आणि कामाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहे तर त्या महत्त्वाच्या असतात आणि त्या काही कामाच्या गोष्टी टेन्शनच्या असतात, त्यामुळे मी असं घरामध्ये नाही सांगू शकत. म्हणून आता लगेच राहुल रागाने तेथून जायला निघतो, परंतु आता नैनाही खूप रागवते. राहुल तिचं काही ऐकून न घेता शेवटी तेथून निघून जातो. राहुल आता बाजूला जाऊन गौरवला फोन लावतो आणि गौरवला म्हणतो की हे बघ, आपलं कालचं जे काही प्लॅनिंग आहे तर ते सक्सेस झालेलं आहे. तर आता फक्त कधी आणि कुठे भेटायचं आहे हे आता मी तुला कळवतो. तेव्हा आता गौरव हे ऐकून अगदी खुश होतो आणि डन असं म्हणतो. राहुल लगेच आता त्याला भेटायला जायला निघतो. त्यानंतर आता इकडे चांदेकर ज्वेलर्स इकडे कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये आलेले असतात आणि कला आणि अद्वैत एकत्र काम करत असतात. अद्वैत आता कलावर खूप खुश असतो. तो म्हणतो की हे बघ कला, अगं मिस्टर स्वामीनाथन आपल्या डिझाईनवर खूप खुश आहेत, आपल्या कामावर. एक काम करत राहा की नवीन नवीन आयडिया आहे ना त्या अशा सुचवत राहा. तेव्हा आता कला म्हणते की ओके थँक्स, असे आयडिया जनरेट करत राहा, पण वेंधळेपणा मात्र थोडासा कंट्रोल करत जा. तेव्हा आता अद्वैत मात्र आपलं जो काही शर्ट आहे तर त्या शर्टच्या बटनला हात लावत लावत तो आता हे सर्व बोलत असतो आणि आता ते शर्टला असं बटनला हात लावता लावता जे काही आहे तर ते बटन मात्र तुटून जाते आणि ते बटन तुटल्यानंतर मात्र ते खाली पडते. तेव्हा आता त्याचा आवाज होतो. कला आता अद्वैतला म्हणते की अरे नक्की काहीतरी पडले ना, कसला तरी आवाज झालेला आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं माझं बटन तुटले आणि तेच खाली पडले, बहुतेक त्याचाच आवाज झाला असावा. तेव्हा आता कला हसते. कला म्हणते की काय रे, तू तर मला वेंधळी म्हणतोस आणि आता काय मिस्टर अद्वैत परफेक्ट, तू असाच फिरत राहणार का बटन तुटल्या म्हणजे शर्ट घालून? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, अगं मी असं नाही फिरू शकत, तू एक काम कर, तू हे बटन लावू शकते, आत्ता तू मला बटन लावूनच दे. तर कला म्हणते की अरे मी लावू शकते, पण आता माझ्याकडे सुईदोरा नाही ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं त्यात काय इतकं, मी थांब फोन करून लगेच सुईदोरा सांगतो. तेव्हा तो बाहेर सदाला फोन करतो आणि म्हणतो की हॅलो सदा, अरे
ताबडतोब सुई दोरा आणि बटन घेऊन ये. तेव्हा आता लगेच कला म्हणते की अरे काय इतका चिडतोस, येईन तो, नको काळजी करू, इतकं टेन्शन घेऊस. आणि तेवढ्यात आता सदा सुईदोरा घेऊन येतो. तर कला म्हणते की हे बघ आला तो. तेव्हा आता सदाच्या हातातून कला तो सुईदोरा घेते आणि चांदेकरला म्हणजे अद्वैतला उभं राहण्यासाठी सांगते. आणि आता अद्वैत उभं राहिल्यानंतर कला ही त्याच्या जवळ येते. त्याच्या शर्टचं जे काही वर ते बटन तुटलेलं आहे तर ते बटन आपल्या हाताने लावत असते. आता हे बटन लावत असताना दोघे मात्र एकमेकांच्या अगदी समोर एकमेकांच्या शेजारी उभे असतात. तेव्हा आता अद्वैतला थोडीशी सुई टोचते. तेव्हा अद्वैत जोरात ओरडतो. तेव्हा कला म्हणते की अरे सॉरी सॉरी. तेव्हा लगेच आता कला पुन्हा त्याला एक अशी म्हणजे थपाटा बसवते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मारतेस कशाला. तेव्हा कला म्हणते की अरे हळूच, जरा ओरडू नकोस, हालचाल करू नकोस, नाहीतर आणखीन तुला सुई टोचेल म्हणून. आणि कला आता त्याच्याकडे बघत ते मस्त ती बटन लावते. आणि जेव्हा तिला आता तो सुई दोरा तोडायचा असतो, बटन लावून झाल्यानंतर दोरा तोडण्यासाठी ती आता लगेच अद्वैतच्या जवळ येते आणि तोंडाने तो आता दाताने तो दोरा तोडत असते. तेव्हा अगदी जवळ आलेली असते. तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे बघत असतो आणि कला तर अगदी खुश होत अद्वैतकडे बघत असते. शेवटी ती आपल्या दाताने तो दोरा तोडते आणि अद्वैतकडेच बघत असते. कला अगदी खुश होते, आता स्वतःशी हसत असते. आणि तेवढ्यात आता अद्वैतला एक कॉल येतो. अद्वैत त्या कॉलवर बोलत असतो. घाईने त्याला बाहेर कोणीतरी बोलावल्याचा तो कॉल असतो. तर अद्वैत घाईने आपला कोट वगैरे घेतो. आलोच असे बोलून तो कलाला खुणावतो. तेव्हा आता कला इतकी खुश झालेली असते आणि तिच्या हाताला जो काही अद्वैतच्या सेंटचा वास लागलेला असतो. कला आता अगदी खुश होत त्या आपल्या हातांचा वास तिला अगदी हवा हवासा वाटतो. परंतु परत ती स्वतःला सावरते आणि म्हणते की नाही नाही कला, सर्व गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस, तू फक्त कामाकडे लक्ष दे. त्यानंतर आता अद्वैत पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये येतो. कला तेथेच बसलेली असते. अद्वैत पुन्हा आता काम करायला घेतो आणि तेवढ्यात तेथे राहुल येतो. राहुल आता अद्वैतला विचारतो की अरे तू मला कशाला बोलावले होतेस. तेव्हा आता अद्वैत एक फाईल त्याच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की काही नाही, काही मेल्स हे डिटेल्सवर आलेले आहेत, तर फक्त एकदा ते चेक करून त्याबद्दल ज्याही काही रिक्वायरमेंट्स असतील त्याची एक नोंद कर आणि सगळ्या काही डिपार्टमेंटला ती पाठवून दे. तेव्हा आता राहुल हे ऐकून खुश होतो. राहुल म्हणतो की बरं ठीक आहे. तर कला ही आता अद्वैतला म्हणते की चांदेकर त्यांनी हे डिझाईन्स फायनल केलेले आहे, परंतु मला असे वाटते की त्या कॅरेटचे जे काही आता त्यांनी हिरे मागवलेले आहे डायमंड, तर ते एकदा चेक करून बघतो का असे मला वाटते. तेव्हा आता कला असं म्हटल्यानंतर राहुलला शॉक बसतो, कारण राहुलने ते जे काही डायमंड्स आहे तर ते बदललेले असतात आणि कला अद्वैतला तेच चेक करण्यासाठी सांगते. तेव्हा अद्वैत आता फोन करायला घेतो, परंतु राहुलला भरतेच टेन्शन येते. राहुल आता मनात म्हणतो की इला काही पण सुचत असते, हिच्या लक्षात तरी कसे आले असेल. आणि ही तर आता जे काही डायमंड आहे तर ते डायमंड मात्र चेक करायला सांगते. त्यामुळे आता मात्र गप्प बसायला नकोय, काहीतरी मला करावे लागेल. आणि तेवढ्यात आता अद्वैत फोन करून सांगतो जे डायमंड आहे तर ते इकडे चेक करण्यासाठी पाठवून द्या. तर आता राहुलला भलतेच टेन्शन येते. राहुल आता विचार करतो की आता मात्र काय करायचं आहे. काल रात्रीच मी ते हिरे बदललेत आणि आता तेथे जे हिरे मी ठेवलेले आहे तर ते हिरे मात्र आता अद्वैतच्या लक्षात येतील. मग मला एक काम करावं लागेल की हे हिरे आहे तर परत ते हिरे तेथे ठेवून द्यावे लागते. मग मी आतमध्ये जाऊन हे हिरे कसे बदलणार बरं. आता कसे करू आणि आतमध्ये जाऊ आणि ते हिरे परत जागच्या जागी ठेवून देऊ असा विचार करत असताना गौरवचा आता राहुलला कॉल येतो. आता राहुल नेमकं अद्वैत आणि कला यांच्याजवळ उभा असतो. तेव्हा लगेच तो सॉरी असं म्हणून अद्वैत समोर तो फोन कट करतो. आता गौरवला राग येतो. गौरव पुन्हा एकदा आता राहुलला कॉल करतो. तेव्हा आता राहुल अद्वैतला म्हणतो की मी जरा हा कॉल घेतो आणि जरा बाजूला जातो. म्हणून आता राहुल बोलण्यासाठी बाजूला येतो आणि बाजूला जाऊन तो कॉल उचलतो. तेव्हा गौरव रागाने म्हणतो की काय रे राहुल, अरे केव्हापासून मी तुला भेटण्यासाठी थांबलो आणि केव्हाची वाट बघतोय. तेव्हा आता राहुल थोडासा घाबरलेला असतो. राहुल आता गौरवला म्हणतो की अरे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, या अद्वैतने मात्र ते हिरे पुन्हा चेकिंगसाठी पाठवलेत. तेव्हा आता हे ऐकून गौरवला राग येतो. गौरव म्हणतो की काय नॉनसेन्स बोलतो. एपक मी इतका फ्रँकली वागतो, त्यामुळे तुम्हाला असा डॉमिनेट करू नकोस, मला फसू नकोस. कामाच्या बाबतीत मी कोणताही हलगर्जीपणा खपून नाही घेणार, हे मी तुला आत्ताच सांगून ठेवतो. तेव्हा राहुल म्हणतो की हे पक एक गोष्ट लक्षात घे, आता जर मी तेथे जाऊन हिरे चेंज नाही केले तर मात्र अवघड होईल. तेव्हा मला ते हिरे चेंज करावेच लागेल. तेव्हा आता गौरव विचारतो की तुला हे सर्व जमणार आहेस का. राहुल म्हणतो की मला ते मॅनेज करावेच लागेल आणि ते हिरे तेथे ठेवावेच लागतील, त्यामुळे आता मी तुला नंतर कॉल करतो. म्हणून राहुल आता वैतागून फोन कट करतो. आता गौरवला भलताच राग
येतो। राहुल पुन्हा अद्वैत आणि कला यांच्या कॅबिनमध्ये येतो तर अद्वैत आणि कला हे कामामध्ये व्यस्त असतात। ज्या डिझाईन्स बद्दल आता तो कलाशी डिस्कस करत असतो आणि ते जे काही डायमंड्स आहे तर ते डायमंड्स तो आता कलाला दाखवत असतो। किती कॅरेट्सचे आहे एकदा तू हे बघून घे। मला म्हणते की बरं ओके आणि हे बघ मला जे काही आहे मला 26 हवे आहेत पॉइंट अर्धा कॅरेटचे आणि 1 कॅरेटचे 8 हवे आहेत आणि आहेत ओके आहेत असे आता ती म्हणते। तेव्हा मात्र राहुल आता स्वतःशी हसून अगदी खुश होत असतो। तेव्हा आता अद्वैत आणि कला ते हिरे चेक करतात, त्यांना कोणताही डाऊट येत नाही। तेव्हा आता परत लगेच अद्वैत आता कलाला ते हिरे वगैरे चेक काही झाल्यानंतर कलाला म्हणतो की हे बघ आपल्याला कडे सुद्धा जायचं आहे चल मग। तेव्हा आता कला म्हणते की हो ना। मग कला आणि अद्वैत आता दोघेही तेथून निघून जातात। तेव्हा आता राहुलच्या तर अगदी मनासारखे होते आणि त्याने हे सर्व कमी वेळात कसे मॅनेज केले, म्हणजे जे काही हिरे त्याने जे खरे डायमंड होते तर ते बदलवले होते, परंतु अद्वैत आणि कला ते चेक करणार होते तेवढ्यात त्याने ते कसे बदलले हे त्याच्या आता डोळ्यासमोर येते। जी स्टाफमधील मुलगी आहे तर ती ते डायमंड आणण्यासाठी लॉकर रूममध्ये गेलेली असते आणि तेव्हा ती दिव्या जेव्हा आतमध्ये जाते राहुल तिच्या मागे तिचा पाठलाग करत आतमध्ये येतो। लॉकर रूममध्ये ती आता जो काही पासवर्ड आहे तर तो टाकून मात्र ते डायमंड्स तिथून घेत असते आणि तेवढ्यात राहुल येतो। राहुल दिव्याला नेमकं खोटं बोलतो, अगं तू आत्ताच कुणाला तरी फोन केला होता आणि तुझा फोन वाजतोय। दिव्या म्हणते की हो का आणि लगेच आता दिव्या बाहेर जाते तोपर्यंत राहुल लगेच तो पासवर्ड टाकतो आणि त्यात जे काही त्याने खोटे ते भरलेले आहे हिरे तर ते हिरे परत तो तेथून घेतो आणि जे आपल्या खिशामध्ये त्याने ती हिऱ्यांची एक पोतली ठेवलेली आहे तर त्यातून ते असली डायमंड्स काढतो आणि परत जागच्या जागी तेथे ठेवून देतो। अगदी घाईने तो हे सर्व मॅनेज करतो आणि परत अद्वैत आणि कलाने ते हिरे चेक केल्यानंतर राहुल पुन्हा त्या दिव्या मागे येतो आणि जे हिरे तिथे ठेवलेले आहे तर तेथे परत ते खोटे जे हिरे आहे तर ते हिरे आपल्या खिशातून काढून तेथे ते हिरे ठेवून देतो आणि जे असली डायमंड आहे तर ते परत आपल्या खिशामध्ये त्या पोतलीत भरतो। जी काही स्वतःचा तो हुशारीपणा आहे तर तो अगदी स्वतःवर खुश होत असतो आणि परत तो गौरवला फोन करतो आणि गौरवला म्हणतो की हे बघ फायनली ते हिरे परत मी मिळवले। आता जे काही घडलेले आहे ते सर्व प्रकार तो गौरवला सांगतो आणि हे बघ तुला ते आता असली हिरे देण्यासाठी मी तुला तिकडे भेटायला येतो, म्हणून राहुल लगेच आता तिकडे निघून जातो। त्यानंतर आता इकडे घरी रजनी ही आता आबांना म्हणत असते की आबा तुम्हाला चहा देऊ का। तेव्हा आता रजनी आता विचारल्यानंतर आबा म्हणतात की रजनी हे बघ नाही, परंतु हे बघ रजनी तू अशी इतकी गंभीर का दिसतेस, तुला माझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे का। तर रजनी नाही आबा असे म्हणते, परंतु आबा मात्र रजनीच्या चेहऱ्यावरून सगळं काही ओळखतात। आबा रजनीला म्हणतात की रजनी हे बघ जे काही आहे ते स्पष्ट बोल। तेव्हा आता रजनी म्हणते की बरं आबा आणि ती आबांना सांगायला सुरुवात करते। आता सोहमबद्दल जे काही घडत आहे ते सर्व ती आबांना सांगते की हे बघा आबा मला सोहमची खरंच खूप काळजी वाटत होती, पण त्यांचं लग्न लावून दिले सगळं काही झाले, परंतु हा मुलगा संसार कसा काय करेल हेच मला समजत नव्हते। परंतु आज मात्र सगळ्यांच्या समोर अनामिकाला जेव्हा सोहमने विचारले की आपण कॉफी पिण्यासाठी जरा बाहेर जाऊयात, म्हणून मला जरासं बरं वाटलं, म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये नक्की काहीतरी जुळून येईल याची मला आशा वाटली। सोहमने आज स्वतःहून अनामिकाला हे सर्व विचारले म्हणून मला थोडीशी आशा माझ्या मनामध्ये जागी झाली आणि हे बघा हल्ली मला झोप सुद्धा आबा काही व्यवस्थित लागत नाही। रात्रभर मला सोहमचेच विचार डोक्यामध्ये आता टेन्शन देत असतात, सारखा तोच विचार मी करत असते। म्हणजे हे बघा त्या दोघांचं लग्न झाले, अनामिका ही त्याची जबाबदारी आहे आणि त्यांच्या म्हणजे एव्हाना आपल्या सगळ्यांची सुद्धा ती जबाबदारी आहे आणि हे बघा जर आबा ह्या लोकांचा म्हणजे या दोघांचा संसार जर फुलला नाही तर मात्र काय करायचं बरं। आणि या विचाराने माझा जीव अगदी घाबराघुबरा होतो, म्हणून आता रजनीच्या डोळ्यात पाणी येत असते आणि ती आबांना ही सर्व सांगते। आबांना सुद्धा आता हे ऐकून जरा त्यांचा चेहरा गंभीर होतो, ते सुद्धा थोडेसे टेन्शनमध्ये येतात। आबा म्हणतात की हे बघ अगं नवीन संसार आहे असं म्हटल्यानंतर वेळ तर लागणारच, परंतु मला एक गोष्ट सांग की तुझ्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे बरं, तू एवढे अस्वस्थ का आहेस। तेव्हा आता रजनीच्या डोळ्यात पाणी येत असते। आबा म्हणतात की रजनी अगं काय झाले, तुझ्या डोळ्यामध्ये असं पाणी का आले, रजनी सांग बरं मला तुला नेमकं कसली भीती वाटते बरं। तेव्हा आता रजनीला त्या शापाची भीती वाटत असते की जो काही त्यांच्या चांदेकर घराण्याला मिळालेला आहे। रजनी म्हणते की आबा मला त्या शापाची भीती वाटते। तेव्हा आता शापाची भीती ऐकल्यानंतर आता मात्र आबांना सुद्धा धक्का असतो, कारण आबांच्या मनात सुद्धा
तोच विचार कायम असतो, कारण हा जो काही शाप आहे तर तो आपल्या ह्या पुढच्या पिढीला जर कारणीभूत ठरला तर कुणाचे संसार टिकणार नाही हे आबांना माहिती असते. आबांना सुद्धा आता हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. रडतच म्हणते की आबा मला खरंच खूप भीती वाटते, यांचा संसार नाही टिकला तर, आणि हा शाप जर खरा ठरला तर, आणि ह्या दोघांच्या संसाराचं काही खरं नाही आबा. तेव्हा आता आबा म्हणतात की अगं आज सकाळी त्याने स्वतः पुढाकार घेऊन अनामिकाशी तू बोलला, म्हणजे स्वतःने त्यानं पुढाकार घेतला, यातच आनंदाची गोष्ट आहे ना. तेव्हा आता रजनी आपल्या डोळ्यातील पाणी पुसून आबांना म्हणते की हो आबा. तेवढ्याने तरी थोडंसं मन हे रमले तर आबा समजवतात की हे बघ रजनी, अगं काय योग्य आहे काय योग्य नाही याचा तू विचार करू नकोस. केवढाही मोठा शाप असला तरी सुद्धा आपल्या घरामध्ये आई अंबाबाईचा वास आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेव रजनी. त्यामुळे तू इतकं टेन्शन घेऊ नकोस आणि कसली पण काळजी करू नकोस. रजनी निश्चिंत होते आणि हो आबा असं बोलून ती आता शेवटी तेथून किचनमध्ये निघून जाते. तेव्हा आता आबा हे देवी अंबाबाईला हात जोडतात आणि म्हणतात की आई अंबाबाई तू आमच्या सर्वांची आई आहे. एका आईचं काहीच काय असते हे तुला चांगलं ठाऊक आहे, त्यामुळे सगळं काही तू सांभाळून घे ग बाई. त्यानंतर मात्र इकडे अद्वैत आणि कला जे काही समूह उपदेशन जे काही कार्य आहे तर त्या काउन्सिलरकडे येतात. आता तो सारखा अगदी इकडे तिकडे गरके घालत कला आणि अद्वैत या दोघांकडे बघत असतो. तेव्हा आता कला आणि अद्वैत समोरच बसलेले असतात. नक्की असं ह्या चक्रा का मारत आहे हे कला आणि अद्वैत या दोघांच्या काही लक्षात येत नाही. तो सारखा आता हेच करत असतो की सारखे चक्रा मारतो आणि कला आणि अद्वैत या दोघांकडे बघतो. पुन्हा आता टेबलकडे बघतो. टेबलवरील एक वस्तू आता ते समोर असते तर ती पुन्हा आता उलटी करून ठेवतो ते, आणि काही नाही असे खुणावून तो कला आणि अद्वैत या दोघांकडे बघतो आणि पुन्हा आता इकडे तिकडे गिरक्या मारत असतो. आताची घडी मागे घालतो आणि परत तो अद्वैत जवळ येतो. अद्वैतला चेहऱ्याकडे बघतो आणि परत काही नाही असे बोलून तो पुन्हा चक्रा मारायला घेतो आणि परत अद्वैत जवळ येतो. तोपर्यंत कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात. नक्की आता ह्या काउन्सिलरचं काय सुरू आहे हेच त्या दोघांना काही कळत नसते आणि आता तो पुन्हा विचारतो की तुम्ही कुठे राहतात. अद्वैत म्हणतो की मी माझ्या घरामध्ये राहतो. तर तो काउन्सिलर म्हणतो की काय माझ्या घरामध्ये राहतात. अद्वैत पुन्हा म्हणतो की नाही मी माझ्या घरामध्ये राहतो. तेव्हा आता तो काउन्सिलर जो काही आहे दिलीप तो म्हणतो की वा, म्हणजे तुम्ही तुमच्या घरात राहता तर क्या बात है, तुम्ही तुमच्या घरात राहता तर. आणि परत तो थोडंसं कलाजवळ येतो आणि कलाला विचारतो की तुम्ही कुठे राहतात. तेव्हा आता परत म्हणतो की जे काही आहे ते व्यवस्थित उत्तर द्या. तर कला म्हणते की अहो मी तर घरातच राहते, आणि अद्वैतकडे बोट दाखवत म्हणते की पण मी यांच्या घरात राहते. तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो की म्हणजे तुम्ही यांच्या घरात राहता तर, म्हणजे तुम्ही दोघे एकत्र राहतात तर, आणि छे मजा नाही आणि काही पुरावाच नाही, आणि जर पुरावा नसेल तर मग माझं दुकान कसं चालेल बरं. पुरावा तर काहीतरी असायला हवाच. आणि परत डोक्यामध्ये काहीतरी विचार करतो. कला आणि अद्वैत या दोघांना विचारतो तुमच्याकडे काही पुरावा आहे का. तेव्हा आता कला आणि अद्वैत विचारतात की पुरावा, कोणता पुरावा. तर आता काउन्सिलर म्हणतो की हे बघा, जेव्हा तुमचे लग्न झाले होते तेव्हा तुमच्याकडे काहीतरी जुना अशा आठवणीचा पुरावा तर असेल ना, म्हणजे त्या नवीन आठवणी असतात ना, नव्याची नवलाई, तसंच काहीतरी. अद्वैतला जे काही लग्नाचे क्षण आहे आणि त्यावेळेस तो आता कलावर जे काही चिडलेला आहे ते सर्व क्षण त्याला आठवतात. आणि जेव्हा आता कला त्याच्यावर इतकी रागावलेली असते, म्हणजे तो जे काही अद्वैत बोललेला आहे, तेव्हा कला न सांगता आता तेथून घरातून बाहेर पडून मंदिरात गेलेली असते. ते सर्व आता कला घरी आल्यानंतर तो अगदी जबरदस्तीने कलाला विचारतो, एक सेकंद तू कुणाला विचारून ही घराच्या बाहेर गेली होती. तेव्हा आता कला त्याला म्हणलेली असते की हे बघ, तू कोणत्या हक्काने तुम्हाला हे सर्व विचारतो. जर तू मला बायको म्हणून स्वीकारलं नाहीस मग मी कुठे गेले का गेले याच्याशी तुला काय घेणं देणं आहे बरं. आता हे आठवल्यानंतर कला लगेच आता अद्वैतला जे काही लग्न झाल्यानंतर अद्वैत तिच्याशी भांडत असतो ते सुद्धा कलाला आठवते आणि अद्वैतला सुद्धा. तर कला लगेच आता ते दिलीप काउन्सिलर आहे तर त्यांना म्हणते की हे बघा, अहो हे तर लग्न झाल्यानंतर माझ्याशी इतके भांडत होते, खूप भांडायचे. अद्वैत लगेच म्हणतो की ही तर माझ्याशी इतकं भांडत होती, रॉकेट सुद्धा लॉन्च होईल इतकं माझ्याशी भांडत होती. तेव्हा आता कला म्हणते की अरे काय बोलतोस अद्वैत चांदेकर, वाटेल तसं तू काही पण खोटं बोलून हे सर्व सांगू नकोस. आणि ती आता काउन्सिलरला म्हणते की हे बघा, जेव्हा हा चांदेकर माझ्याशी भांडायचा ना तेव्हा मला असे वाटायचे की नक्की जमीनच सरकते की काय, म्हणजे भूकंप घडणारे की काय, असं मात्र असा तो भांडत होता. तेव्हा आता कला आणि अद्वैत या दोघांची तत ममावरून शेवटी
येतेच झुपाझुपी होते, अगदी भांडण झुपते, एकमेकांकडे बोट करून ते आता भांडत असतात. तेव्हा आता काउन्सिलर खूप हसतो. तो सुद्धा आता आपल्या दोन्ही हाताचे बोट त्यांच्यासारखे सेम करतो. अद्वैत कलाला म्हणत असतो की स्टॉपचं बटन आहे का ते देण्यासाठी राहिलेले आहे. आणि काउन्सिलर आता हे सर्व बघून तो म्हणतो की हे तर आमच्या नशिबात कधीच आलेले नाही. तेव्हा आता अद्वैत आणि कला तर दोघेही इतके चिडलेले असतात. त्या दोघांची जी काही भांडण्याची ऍक्टिंग आहे, म्हणजे बोटांचा इशारा एकदम वर आणि एका सोबतच खाली, बोट खाली तर कलाचं सुद्धा बोट खाली. अद्वैतचं बोट जेव्हा वर होते तर कलाचे सुद्धा बोट जेव्हा वरच होते. तेव्हा आता काउन्सिलर सारखं त्यांच्या या इशाऱ्याकडे बघत असतो. तेव्हा आता काउन्सिलर लगेच म्हणतो की आता माझ्या लक्षात आले की प्रॉब्लेम किती खोल गेला तो. आणि तो सुद्धा आता त्या दोघांच्या बोटासारखं बोट असे खाली धरतो. आणि आता त्या दोघांना म्हणतो की जर तुम्ही असे दोघेही भांडत राहिला तर मात्र मी टॅचू नाही ओर करणार. तर दोघे सारखे आता तशीच बोट आणि ऍक्शन एकमेकांकडे बघत आता स्तब्ध असतात. तेव्हा आता तो ओहोर म्हणतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की बघ ओहोर म्हणालास आणि चल. तेव्हा आता कला त्याच्यावर खूपच चिडलेली असते. तेव्हा आता काउन्सिलर म्हणतो की तुम्हाला माझ्या बायको समोर असं बसवायला पाहिजे, म्हणजे तिला सुद्धा आता तिला मी संत वाटेल. आणि स्वतःशीच हसतो. तेव्हा कला आता लगेच त्या सरांना विचारते की सर अहो तुम्ही काही म्हणालात का. तेव्हा आता तो काउन्सिलर सुद्धा गमतीदारच असतो. तो म्हणतो की सर संत मी. अद्वैत म्हणतो की मी. कला म्हणते की मी. अद्वैत म्हणतो की तू कशाला उगाच म्हणते, तू काही संत वगैरे नाहीस. तेव्हा कला म्हणते की अरे तू सुद्धा अजिबात नाही. काउन्सिलर त्यांच्यावर ओरडतो की अरे जरा सुद्धा तुम्ही उसंत घेत नाही एकमेकांशी भांडताना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा तुम्ही आम्हाला नवीन जे काही करायचं आहे ते सांगा, ते आम्ही नक्की करू. तेव्हा आता लगेच काउन्सिलर म्हणतो की म्हणजे नवीन आणि तुम्हाला जुन्या आठवणी नकोय तर. तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो की हो नकोय त्या आठवणी. तर कला म्हणते की हो गेल्या विसरून त्या आठवणी. तेव्हा काउन्सिलर म्हणतो की तुम्ही एक सेकंद सुद्धा भांडायचे थांबत नाही, खरंच काय कष्ट आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही हो सर, खरंच तुम्ही सांगा, तुम्ही सांगताल तसे आम्ही करतो. तेव्हा आता काउन्सिलर म्हणतो की हो सांगतो. आणि हे बघा हे एक नवीन जोडपं असतं, तसे वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तेव्हा आता कला आणि अद्वैत दोघे एका सोबत विचारतात की म्हणजे कसे. तेव्हा आता काउन्सिलर म्हणतो की हे बघा नवीन जे काही जोडपं असतं जेव्हा लग्न होते आणि तुम्ही दोघे सुद्धा उभे राहा, असे का खाली बसलात, म्हणून तो कला आणि अद्वैत या दोघांना उभे राहायचं सांगतो. आणि लग्न लावण्याचं जे काही ऍक्टिंग आहे ती करतो, एकमेकांना हार घालायला सांगतो. कला आणि अद्वैत आता अगदी तशा पद्धतीत हार घालतात, तसे ऍक्टिंग करतात. तो विचारतो की हार घालून झाले का. कला आणि अद्वैत मान डोलावतात. आणि चांदेकरने असा त्याच्या बायकोचा हात हातामध्ये धरला आणि तिला असा तो घरी घेऊन आला. तेव्हा आता कला आणि अद्वैत सुद्धा हात पकडतात. तर अद्वैत म्हणतो की एक मिनिट, कोणी कोणाचा हात धरायचा ते सांगा. तेव्हा आता काउन्सिलर म्हणतो की तुम्ही खरंच खूप टॅलेंटेड आहात बरं का. काय प्रश्न आहे, वेगळाच प्रश्न आहे. नेमकं कोणी कोणाचा हात धरायचा ते आपण नंतर बघूयात. आणि हे बघा तुम्ही आता घरी आलात, मग नाव घ्या बरं. तुमचं लग्न झालेलं आहे नवीन, त्यामुळे नाव घ्या. तेव्हा आता कला म्हणते की मी नाही चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी इचं नाव नाही घेणार. तेव्हा काउन्सिलर म्हणतो की हो तुम्ही नका घेऊ, मला नाव घेण्यात तर खूप असा इंटरेस्ट आहे. आणि काउन्सिलर नाव घेतो की हे बघा शंकराच्या पिंडीवर हार घालतो वाकून आणि चांदेकरांचं नाव घेतो अगदी तुमचा मान राखून. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अहो. तेव्हा आता काउन्सिलर म्हणतो की काय हो, म्हणजे हे बघा जे नवीन जोडपे असते ना, अगदी तसे वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि ते कसं असतं की नववधू प्रिया मी बावरले. तेव्हा आता कला ही लाजते. तर लगेच आता तो काउन्सिलर म्हणतो की लाजल्या, हे बघा लाजल्या. आणि हे बघा ते नवीन जोडपे असते, अगदी त्या जोडप्यासारखं तुम्ही वागायचं. कला आणि अद्वैत या दोघांना इतकं हसायला येतं आणि ते दोघे आता एका सोबतच विचारतात म्हणजे कसे. तेव्हा आता काउन्सिलर खूप असा ओरडतो, म्हणजे सगळं काही मीच तुम्हाला सांगायचं का कसे वागायचे ते. तेव्हा आता कला आणि अद्वैत खूप घाबरतात आणि लगेच उठून उभे राहतात. तर आता काउन्सिलर त्यांना म्हणतो की शोधा. आणि यांच्याकडे जर बघितलं तर माझा प्रॉब्लेम एकदम असा शून्य होतोय असा तो स्वतःला विचारत असतो. कला आणि अद्वैत सारखे त्याच्याकडे बोलण्याकडे लक्ष देऊन उभे असतो. तो आता स्वतःचा विचार करतो की माझ्या बायकोला मात्र हे सर्व कसे सांगायचे बरं. आता तो अगदी वेड्यासारखा बोलत असतो. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर अरे मला या माणसाचं काही खरं नाही दिसत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो मला पण. तेव्हा लगेच आता तो विचारतो की सापडले का. तेव्हा आता लगेच कला आणि अद्वैत दोघेही विचारतात की म्हणजे काय. तर आता काउन्सिलर म्हणतो की मी तुम्हाला जे काही शोधण्यासाठी सांगितले होते ते सापडले का, मग जा आणि शोधा. तेव्हा मात्र आता लगेच कला आणि अद्वैत तेथून जायला निघतात. कला बॅग वगैरे घेते आणि शेवटी तेथून निघून जातात. तेव्हा आता काउन्सिलर स्वतःला प्रश्न विचारतो की मी यांना नक्की काय शोधण्यासाठी सांगितले होते. आणि अरे देवा, आणि जी वस्तू समोर असते तर ती स्वतः
स्वतःनेच उलटी केलेली असते आणि म्हणतो की ही उलटी कोणी केली असेल म्हणून परत ती वस्तू सरळ ठेवतो आणि स्वतःलाच म्हणतो की माझ्या आयुष्याची अगदी उलटा पालट झालेली आहे म्हणून स्वतःला मूर्ख म्हणतो। त्यानंतर आता कला आणि अद्वैत दोघेही बाहेर येतात। अद्वैत कलाला विचारतो की मला एक गोष्ट सांग, नवीन जोडपं म्हटल्यानंतर कला तुझ्या डोळ्यासमोर काय येते बरं? तेव्हा आता लगेच कला विचारते की अरे तुझ्या डोळ्यासमोर कोण येते बरं? तर अद्वैत म्हणतो की अगोदर तू सांगायचे, म्हणजे मी सुद्धा सांगेल परंतु एका मागोमाग सांगायचे, जे सुचेल ते मनात येईल ते अगदी पटकन बोलायचे। तेव्हा आता कला म्हणते की अरे अगोदर मग तू सांग। तर कला लगेच आता स्वतः म्हणून जाते की नवलाई। तर अद्वैत म्हणतो की सहवास, कला म्हणते की ऊब, तर अद्वैत म्हणतो की प्रेम, कला म्हणते की प्रचंडते आणि हुरहुर, तर लगेच अद्वैत म्हणतो की सांभाळून घेणं, कला म्हणते की आठवण, तेव्हा अद्वैत म्हणतो की स्पर्श, कला आता खुशून म्हणते की पार्टनरच्या परफ्यूमचा सुगंध। आणि तेवढ्यात आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात। कला खुशून आता अद्वैतकडे बघत असते आणि तेवढ्यात कला आता स्वतः लगेच तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि लगेच म्हणून जाते की सोहम। तर अद्वैत म्हणतो की अनामिका आणि म्हणतो की हे बघ, अरे सोहम आणि अनामिका तर हे नवीन जोडपं आहे, मग आपण त्यांना फॉलो करूयात। तर कला खुशून म्हणते की हो चालेल। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं सोहम हा अनामिकाला घेऊन कॉफी डेटवर जाणार आहे, मग आपण सुद्धा त्यांना तिकडे जाऊ भेटूयात। तेव्हा आता कला म्हणते की अरे काही पण कसं बोलतो, आपण कशाला त्यांच्यामध्ये जायचं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, आपण आपल्या वेगळ्या कॉफी डेटवर जाऊया। तर कला खुशून म्हणते की हो ते तर छान राहील। तेव्हा आता अद्वैत खुशून म्हणतो की आता बघ मी कसं प्लॅनिंग करतो, अगदी परफेक्ट असे डेट करतो की नाही बघतच राहा। तर कला इतकी खुश होते आणि म्हणते की मला तर ऐकूनच छान वाटतं। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कोण आहे आणि ही डेट आहे ना लाईफ टाइम तुझ्या लक्षात राहील, सी आणि चल गाडी कुठे आहे? तेव्हा आता अद्वैत खुशून गाडी आणायला जातो। कला तर अगदी खुशून अद्वैतकडे बघत असते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अद्वैत सोहमला म्हणत असतो की मी तिच्यासाठी इतका छान प्लॅन केला। तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघ तू तिच्यासाठी अगदी परफेक्ट डेट करू शकतो, तू मस्त लाइटिंग वगैरे कर। तेव्हा आता जे काही सोमने सांगितलेले आहे तर अद्वैतला ती आयडिया खूप छान वाटते। त्यानंतर आता रोहिणी नैनाला सांगत असते की हे बघ अद्वैत जो काही लाइटिंग करणार आहे तर ती लाइटिंग करत असते, मी आउट हाऊसच्या मागे लपते, तू तोपर्यंत वायरिंग कट कर आणि एकदा की त्याची लाइटिंग झाली तर वायरिंग कट करायची आणि सगळं काही शॉर्ट सर्किट होईल। म्हणून दोघी आता अगदी खुश होतात। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।